नमस्कार मंडळी, मी नेहा स्वागत करते आपल्या या छोट्याशा व्लॉगमध्ये। तर आज आहे रविवार म्हटलं तर मला अशी गाणी ऐकायला खूप मजा येते आणि खूप मस्त वाटतं। माझा माइंड फ्रेश होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी कामं जी आहेत ना फटाफट व्हायला चालू होतं। मी कुठेही टाइमपास करत नाही। आणि आता मला खायचे होते पोहे, पण चरणचा आणि कियांचा मूड होता डोसा खायचा। तर डोसा बनवण्यासाठी मी पीठ वगैरे काही तयार केलं नव्हतं, कारण तसा प्लॅनच नव्हता। म्हणून मी चरणला बोलले की ठीक आहे, तू एक काम कर, बाहेरूनच पीठ विकत घेऊन ये, मी डोसे घरी बनवते। मग आता हे दोघं निघाले आहेत पीठ आणण्यासाठी। तर पीठ आणल्यानंतर तोपर्यंत मी घरी चटणीची वगैरे तयारी करते। कियांशने आणि त्याच्या पप्पाने बाजारामधून थोडं फिश पण आणलेलं आहे दुपारच्या जेवणासाठी। तर हे बघा, आम्हाला हातामध्ये येत सुद्धा नाही। त्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये खाऊ आणलेलं आहे, खरं तर नाही त्याला काय आणलं खाऊ, कारण नाश्ताच करायचा होता। कधी कधी तर इतका सतवतो की तो काही वस्तू आम्हाला हातामध्ये येत सुद्धा नाही। आणि असं दुधाची बॅग वगैरे असं काय लिक्विड दिसलं तर तो खेळायला मागतो। बघू शकता, खूप मस्ती करतो तो, पण ठीक आहे, त्याची मस्ती म्हणजेच आमचा आनंद आहे। नाश्त्याला काय काय आम्हाला आज? मग हे काय पीठ आणलं का बाहेरून तू? इडली, डोसा आणि इडली डोसा आहे, फक्त डोसा। तर आता हा कियांश बघा, त्याच्या पप्पांना सांगतो की बेडवरती बसायला या म्हणून। फक्त बसायचं असतं त्याला, खेळायचं असतं किंवा मोबाईल बघायचा असतो, असं काय ना काय करत असतो। जास्त मी त्याला किचन मध्ये येऊन देत नाही। चालेल, डोसा चालेल आम्हाला। कसं आहे पीठ? आता इथे मी बनवायला घेतलेले आहे डोसे। हे बघा, छान असं पीठ मस्त एकत्र करून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ टाकावं लागतं, मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर आता हे पीठ छान असं फेटून एका साईडला ठेवून देते। तोपर्यंत आता आपण इथे चटणी करूया। तर चटणीसाठी बघा, मी इथे खोबरं, मिरची आणि भाजकी फिक्की डाळ घेतलेली आहे मी। तर हे सगळं आपल्याला मीठ टाकून छान असं बारीक करायचं आहे। तर छान अशी ही चटणी आता मी मिक्सरला बारीक करून घेते। त्याच्यानंतर मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे या चटणीमध्ये, मी विसरली मगाशी सांगायला। थोडीशी कोथिंबीर टाकल्याने चव छान येते। तर आता ही चटणी आपण बारीक करून घेऊया। हे बघा, छान मस्त बारीक झालेली आहे। आता याला देऊया आपण मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी। तर फोडणी देण्यासाठी इथे मी छोटासा पॅन ठेवला आहे। याच्यामध्ये मी आता तेल टाकते। तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता छान असं खमंग फोडणी घेऊन घेऊया। मोहरी तडतडली की याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते। कढीपत्ताही छान असा मस्तपैकी गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये फोडणी छान बसलेली आहे। आता ही फोडणी मी कियांशला थोडीशी चटणी साईडला बनवली आहे, थोडीशी न मिरची टाकता, आणि आम्हाला मिरची टाकून केलेली आहे। तर दोन्हीमध्ये ही फोडणी जाणार आहे। आता जरा कियांची चटणी मी टाकते थोडीशी। आता डोसे करून घेऊया। तर आता डोसे बनवण्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। तर याच्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडं पाण्याचा हबका मारून मी एका रुमालाने छान असं पुसून घेते, म्हणजे आपले डोसे जे आहेत ते चिटकणार नाही तव्याला। तर डोसे करून घेते आता खायला गरमागरम। बाहेरच्या पिठापेक्षा खरंच आपल्या घरी जे आपण पीठ बनवतो त्याच्याने डोसे खरंच खूप छान लागतात। पण कधी कधी जर आपल्याला चव आली तर काही ऑप्शन नसतो, आणायचं विकत।
पण ठीक आहे कधीतरी आपल्याला खावं लागतं. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा पीठ असं घरी आणून बनवून आपण खाऊ शकतो. तर आता हा डोसा रेडी झालेला आहे. मी कियांशसाठी देते हा डोसा. त्यासाठी मी थोडीशी कमी तिखटवाली चटणी सुद्धा बनवलेली आहे. आता चटणी आणि डोसा चरणला सांगते भरवण्यासाठी. त्याला चरण भरवेपर्यंत मी बाकीचे डोसे सुद्धा करून घेते आम्हाला खायला. कियांश आता बघा कियांश किती खुश होईल हा डोसा देताना. बघू शकतो खूप खुश होतो. त्याला खूप आवडतो डोसा खायला. काय कियांश आहे डोसा काय आहे डोसा हे घे. अरे वा 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 बंद सगळं बंद. आता डोसा खायचा ना. व्हेरी गुड बॉय. चला खाऊया डोसा. ओके ठेवून देऊ मामा ठेवून द्या चला. ओके ठेवून देते. हा आता काम नको काही नको अभ्यास नको. हा व्हेरी गुड. यमी यम. हाऊ यू ईट विथ कियांश. सरळ बसा मांडी घालून बसा. यमी कसं आहे यम्मी आहे कसं आहे सांग मला. ओके कसं झालंय छान. चला तुम्ही पण घ्या खाऊन त्याच्यासोबतच पण उशीर होते. हा काय बोलला. थँक्यू वेलकम. उठलेले आमच्या दोघांना चहा घेणार ना. इथे ठेवू. थांब की अंश गरम आहे की यू.